माय माऊली नमस्कार. 18 पुराणातील एक पुराण श्रीलिंग पुराण अभिवाचन करत आहे. भाग 19. प्रथम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. गुरुभ्यो नमः. कुलस्वामिनी देवताय नमः. अविघ्नमस्तु. ओम नारायणाय नमः. ओम नरोत्तमाय नमः. ओम श्री वेदव्यासाय नमः. अध्याय 79. त्रिपुर दहन कथा प्रारंभ करते. त्या ऋषीमुनीने विचारले, हे सूत, शंकराने पुरे कशी जाळली? पुरेचा अर्थ होतो शर. सर्व देव पशु बनले ते कसे? त्या दुर्गम्य पुराचा नाश कसा झाला ते सर्व कथासर सांगा. सूत म्हणाले, कार्तिकेयच्या वरामुळे तारकासुराला महान बल असलेले पुत्र झाले. विद्युन्माली, तारकाक्ष, कमलाक्ष अशी त्यांची नावं. त्या पराक्रमी पुत्रांनी अत्यंत उग्र तप केले. आपली तपश्चर्या व व्रतामुळे त्यांनी स्वतःची शरीरे कृश केली. त्यांच्या तपश्चर्येमुळे ब्रह्मदेव प्रसन्न झाले. आम्हाला अमर करा असा त्यांनी वर मागितला. पण ब्रह्मदेव म्हणाले, कोणीच अमर राहत नाही, होत नाही, त्यामुळे हा विचार सोडून द्या. त्याखेरीज कोणताही आवडीचा वर मागा. त्यावर त्या दैत्यांनी आपापसात विचार विनिमय केला. ते ब्रह्मदेवाला नमस्कार करून म्हणाले, आम्हाला तुम्ही 3 पुरे बांधून द्या. ते 3 पुरे म्हणजे काय? तर 3 शहरं. जेव्हा वाढत वाढत एकमेकात मिसळतील त्यावेळी जर कोणी देव एकच बाण मारून ती 3ही पुरे नष्ट करील त्यावेळेस आम्हाला मरण यावे. तसेच होईल असा वर देऊन ब्रह्मदेव दिव्यलोकी गेले. त्यांनी आपल्या तपाच्या सामर्थ्याने 3 पुरे निर्माण केली. दिव्यलोकात सोन्याचे पूर, अंतरिक्षात चांदीचं पूर म्हणजे शर, जमिनीवर लोखंडाचं शहर अशी 3 पुरे म्हणजे 3 शहरं निर्माण केली. त्यापैकी प्रत्येकाचा विस्तार 100 योजने होता. सोन्याच्या पुरात तारकाक्ष राहत होता, चांदीच्या पुरात कमलाक्ष राहत होता, लोखंडी पुरात विद्युन्माला राहत होते. ती 3ही पुरे म्हणजे उत्कृष्ट किल्ले होते. ती 3 पुरे म्हणजे दुसरे त्रैलोक्यच होय. त्या 3 पुरांमध्ये जगातले सर्व दैत्य येऊन राहू लागले. ते सर्वजण अतिशय बलवान होते. त्यानंतर परमेश्वराने एक मायावी मनुष्य निर्माण केला. तो मनुष्य दैत्यांच्या पुरामध्ये जाऊन राहू लागला. सगळ्यांना आकर्षून घेईल आणि सर्वांचा विश्वास बसेल असे नवे शस्त्र त्याने तयार केले. त्या शास्त्राची तत्वे सांगणारा एक मोठा ग्रंथ त्यात त्याने लिहिले. स्वर्ग नरक सर्व काही येथेच असते. लोकाखेरीज अन्य काहीच प्रत्यक्ष अस्तित्वात नाही असा हा धर्म एकदम विपरीतच होता. त्याचा उपदेश श्रीहरीच्या सांगण्यावरून त्या पुराचा नाश होण्याकरिता केलेला होता. त्या धर्माच्या उपदेशाप्रमाणे स्त्रियांचे वाईट आचरण होऊ लागले. त्यांची फळे म्हणजे अधर्म फैलवला. स्त्रिया त्यांचे पती सोडून प्रियकरांचं व्यभिचार करू लागल्या. आपल्या पापी प्रेम प्रकरणामुळे त्या स्वतःचे पती, आई, बाप, भावंड, सख्या नातेवाईक यांच्याशी प्रतारणा करू लागल्या. अशा प्रकारे तिने पुरात अधर्म माजला. तेव्हा शंकराच्या लिंगपूजनाचा त्याग करून दैत्य दुराचार करण्यात रंगून गेले. आता आपले काय काम? मायावी पुरुष करवी करून संपल्याने भगवान विष्णूने सर्व देवांना गोळा केले. त्या सर्वांना घेऊन त्याची स्तुती करून विष्णूने त्यांना नमस्कार केला, रुद्रमंत्राचा जप केला. त्यामुळे प्रसन्न झालेले भगवान शंकर पार्वतीसह नंदीवर स्वारून तेथे आले. ते हसून म्हणाले, हे देवांनो, मी तुमची इच्छा जाणतो. अधर्मावर विश्वास ठेवणाऱ्या दैत्यांची 3ही पुरे मी नष्ट केली. ते ऐकून सर्व देवांनी शंकराचे स्तवन गायले. ते ऐकून दैत्य तेथे आले. त्यांनी सर्व देवांना मारहाण केली. त्यामुळे काही देव जमिनीवर पडले तर काही जण पळून गेले. राक्षसांच्या अत्याचारांची चर्चा करून दुःखाने त्यांनी अखेर स्वतःच्या हृदयामध्येच थोडे लिंगपूजन करून मनातच शंकरास नमस्कार केला. नंतर देवांनी ऋषींनी नंदीचे स्तवन केले. नंदी बैलावर बसलेले तेजस्वी गणांचे अध्यक्ष होते. त्यांनी देवांना धीर दिला. ते म्हणाले की 3ही पुरांचा नाश करण्यात झालाच म्हणून समजा, म्हणजे 3ही शहरांचा नाश झाला असं समजा. नंतर त्यांनी विश्वकर्म्याने मिळून शंकरासाठी रथ तयार केला. अशा पूर्वार्थ सांगून झाल्यावर थोडा वेळ थांबून मग सुतमुनी पुढील कथा सांगू लागले. तो विश्वकर्म्याचे बनवलेला रथ अतिशय दिव्य आणि सोन्याचा मळ बनवलेला होता. तो सर्व देवमय रथ पाहून सर्व देवांनी त्यास नमस्कार केला. सूर्य म्हणजे त्या रथाचे उजवे चाक होते, चंद्र म्हणजे डावे चाक होते. उजव्या चाकास डाव्या चाकास अनुक्रमे 12 व 16 आऱ्या होत्या. त्या आऱ्या म्हणजे सूर्याच्या 12 व चंद्राच्या 16 कल्या होत. नक्षत्र म्हणजे डाव्या चाकाला जडलेली रत्न,
6 ऋतू म्हणजे रथचक्राचा परीघ. रथातला जागा म्हणजे रथातील जागा म्हणजे काय तर आकाश. आणि सारथ्याचे आसन म्हणजे मंदार पर्वत. त्याचप्रमाणे त्या रथाला पुढे मागे अस्ताचल उदायाद्री पर्वत बसवले होते. त्यातही मुख्य मेरू पर्वत होता. या रथाचा वेग संवत्सर होता. अयने म्हणजे रथाचे चक्र संगम होते. मूर्त रथाचे तळ होते. 30 कलांची त्याची गोल पट्टिका होती. धौ लोक म्हणजे रथाचे वरुत होते. तसेच काष्टा क्षण रथाची नसिका अक्षदंड होती. स्वर्ग मोक्ष म्हणजे त्या रथाचे ध्वज होते. वेदांचे श्लोक म्हणजे गती होती. पुराण धर्मशास्त्र म्हणजे रथाचे बालाश्रय पट होते. मंत्र म्हणजे रथाची घंटा होती. दिशा उपदिशा म्हणजे रथाचे पाद होते. डग म्हणजे रथात लाविलेल्या पताका होत्या. 4ही समुद्र म्हणजे रथाबाहेरची कवलिका होती. गंगा वगैरे सर्व नद्या या रथात चांबरे घेऊन उभ्या राहिलेल्या स्त्रिया होत्या. त्या रथाचे सारथी ब्रह्मदेव होते. देवाने रथाच्या दोऱ्या पकडल्या होत्या. मेरू पर्वत म्हणजे रथाचे मोठे छत्र. रसातळ नरक म्हणजे रथाच्या अगदी तळाचा भाग. नागांचा राजा वासुकी म्हणजे शिवाच्या धनुष्याची दोरी. त्या धनुष्याची घंटा म्हणजे श्रुतिरूप सरस्वती होय. श्रुतिरूप सरस्वती होय. मान तेजस्वी विश्वरूप मान होता. त्याच्या टोकाचा भाग म्हणजे शल्य हे चंद्राचे केलेले होते. त्या टोकाला लावलेले विष म्हणजे कलकूट विषातून निघणारा प्रलयाचा अग्नी होता. अशा प्रकारे देवांनी बनवलेले दिव्य धनुष्य बाण घेऊन शंकर दिव्य रथात चढले. त्यांनी मुकुट कवच कुंडले घातले होते. ते रथात बसले त्यावेळी चराचर कंपित झाले. त्यामुळे सारथी झालेले ब्रह्मदेव रथातून खाली पडले. रथाच्या तळाशी बसलेल्या शेषाने त्यांना लगेच उचलून रथात ठेवले. तेव्हा रथाचे घोडे खाली बसले. त्यावेळी प्रत्यक्ष शंकराने मन व वायूप्रमाणे वेग असलेल्या घोड्यांना उठवले. रथाला त्यांच्या आज्ञेनेच ब्रह्मदेवाने ते घोडे जोडले. ब्रह्मदेवाने असुरांच्या पुरांच्या दिशेने तो रथ हाकला. तेव्हा शंकर इतर देवांना म्हणाले, तुम्ही सर्वांनी पशुत्व घ्यायला हवे. त्याखेरीज असुरांचा वध होणे शक्य नाही. आपण पशु व्हायचे या शंकेने देवांना विषाद झाला. तेव्हा शंकराने त्यांना काय म्हटले, तुम्ही नीट समजून घ्या. मी तुम्हाला पशुत्व घ्यायला सांगितले खरे, पण पशुभाव म्हणजे पाशुपत हे दिव्य व्रत घेणे होय. हे व्रत आचरण करून सत्यव्रत घ्यायला हवे, म्हणजेच आपल्याला हवे ते घडते. हे व्रत तसे 12 वर्षाचे होय, परंतु 6 अथवा 3 वर्ष ते केले तरी चालले. ते केल्यानेच पशुत्व प्राप्त होते, पण ते न करणारा मुक्त होतो. तेव्हा ते परमदिव्य व्रत तुम्ही करा. म्हणून मग देव ते करायला कबूल झाले. पशुपती खुद रुद्र आहे. ते पशूंची पाशांमधून सुटका करीतात. म्हणून ते जे पशु असतात त्यांनी आपल्या पशुत्वाचा त्याग करावा. त्यामुळे तो पापी राहत नाही. ते देव घाईघाईने विनायकाची पूजा न करिताच पाशुपत व्रत करायला निघाले. तेव्हा विनायकाने त्यांना त्याची आठवण करून दिली. त्यामुळे भयभीत झालेल्या त्या सर्व देवांनी प्रथम विनायकाची सागर संगीत पूजा केली. आपण सुद्धा कुठल्याही प्रसंगात प्रथम विनायकाची पूजा करतो. नंतर सर्वजण त्रिपुराकडे निघालेल्या शंकराकडे जाऊ लागले. त्रिपुर दुसऱ्या जगासारखे प्रकाशमान झालेले होते. तेथे देव दानव मानव सर्व रडत होते. सर्वजण जगत जण राहत होते. शंकराने आपले धनुष्य सज्ज केले. त्यावरती तो दिव्य बाण चढवला. त्यावर पाशुपत असं चढवावे असा विचार करून ते तो बाण खेचू लागले. त्याच क्षणी ती पुरे म्हणजे 3 शरं एकत्र झाली. ते पाहून सर्व देवांना अतिशय आनंद झाला. ते सर्व जय शंकराचा जय जयकार करू लागले. पुष्य नक्षत्र योग आल्यावर ब्रह्मदेवाने शंकराला म्हटले, हे देवा महादेवा परमेश्वरा, ही आपली लीला फारच समुचित आहे. पूर्वदेव देव आपल्याला सारखेच आहे, तरी देव धार्मिक असून पूर्वदेव पापी आहे. म्हणूनच हे प्रभू आपण ह्या लीलेचा त्याग करा. हे प्रभू हे ईश्वरा त्रिपुर जाळण्यासाठी आपल्याला काय करायचे? बाण भूत संग विष्णू मी पुष्य नक्षत्र यांचा योग एकत्र आल्यानंतर आपण पुरे दग्ध करावयास योग्य आहात. जोपर्यंत हा योग मोडत नाही तोपर्यंत आपण ती पुरे जाळून टाका. तेव्हा ब्रह्मदेवाचे ते बोलणे ऐकून सर्वज्ञ शंकराने त्रिपुराकडे पाहिले. त्याच क्षणी त्रिपुराचे भस्म त्यांनी केले. तेव्हा त्या दिव्य बाणावरती असलेले विष्णू कालाग्नी वायू यांनी शंकराला नमस्कार करून विनवले, हे प्रभो आम्हाला या बाणावरून मुक्त करा, कारण आपल्या केवळ पाहण्यानेच त्रिपुरे जळून गेली.
त्रिपुरे म्हणजे 3 शहरं जळून गेली. तेव्हा शंकराने धनुष्य शुद्ध करून त्याची दोरी बांधली. तो बाण धनुष्याला लावून कानापर्यंत खेचला आणि सोडला. तेव्हा त्रिपुरातील शेकडो दैत्य जाळून टाकून तो बाण शंकराकडे परतला. तेव्हा सर्व देवदेवताने शंकरास नमस्कार करून त्याची स्तुती केली. या ठिकाणी हा भाग संपला. पुढील भागात आपण लिंगपूजन बघूया. पुराणां सर्वशास्त्राणां प्रथमं ब्रह्मणा स्मृतं उत्तमं सर्वलोकानां सर्वज्ञानोपकारकं हर हर महादेव शंभो.